नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये 5वा पदार्थ बनवतोय तो म्हणजे सर्वांच्याच आवडीचे बटाट्याचे वेफर्स. बरोबर वजनी प्रमाणामध्ये 5 किलो बटाट्याचे वेफर्स आज आपण तयार करणार आहोत. हे वेफर्स पहा सुकल्यानंतर अजिबात काळे किंवा पिवळे पडलेले नाहीत. मस्त असे दुधासारखे पांढरे शुभ्र तयार झालेले आहेत. तळल्यानंतर पहा अजिबात लालसर वगैरे झालेले नाहीत. आहे तसेच मस्त असे पांढरे शुभ्र आहेत. त्यासोबतच तिप्पट चौपट फुललेले आहेत. खाताना अजिबात कडक स्वरूपाचे न लागता छान असे खुसखुशीत तयार झालेले आहेत. अजिबात तेलकट वगैरे झालेले नाहीत. तर असे परफेक्ट वेफर्स तयार करण्यासाठी बटाटा कोणता निवडावा, तो कसा असावा हे व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेले आहेत. त्यासोबतच वेफर्स काळे पिवळे किंवा लालसर होऊ नये यासाठी भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत. विशेष म्हणजे आज आपण घरातच पंख्याखाली हे वेफर्स सुकवलेले आहेत. वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. आज आपण बरोबर 5 किलो बटाट्याचे वेफर्स तयार करणार आहोत. वेफर्स तयार करताना बटाटा योग्य निवडणं फार गरजेचं असतं. शक्यतो वेफर्स तयार करण्यासाठी इंदोरी बटाट्याचा वापर करावा, कारण इंदोरी बटाट्याचं साल जे असतं ना ते पातळ असतं. त्यासोबतच त्या बटाट्यामध्ये स्टार्चचं प्रमाण फार कमी असतं. त्यामुळे आपले जे वेफर्स आहेत ते मस्त असे पांढरे शुभ्र तयार होतात. आता बटाटा निवडताना ना मस्त असा कडक बघून घ्यायचा आहे. काही काही बटाट्यांना पहा कधी असा हिरवा रंग असतो. तसे हिरवेगार जे बटाटे असतात ना ते कवळे असतात. त्यामध्ये स्टार्चचं प्रमाण फार जास्त असतं. तसे बटाटे अजिबात घ्यायचे नाही. बटाटा एकदम कडक बघून घ्यायचा आहे. आता वेफर्स मस्त असे लांबट आणि गोलाकार तयार होण्यासाठी बटाटा नेहमी मोठा घ्यायचा आहे. कडक बघून घ्यायचा आहे. शक्यतो बटाट्यांना जास्त असे काळे डाग पडलेले बटाटे निवडायचे नाहीत. चांगला असा मोठा आणि कडक बटाटा घ्यायचा आहे. हे पहा अशा प्रकारे मी 5 किलो इंदरी बटाटे घेतलेले आहेत. सुरुवातीला बटाटे मी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, पिलरच्या मदतीने बटाट्याच्या वरचं जे साल असतं ना ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता असं साल काढून घेतल्यानंतर लगेचच बटाटा पाण्यामध्ये ठेवायचा आहे. त्यामुळे काय होणार आहे, बटाटा अजिबात काळा पडणार नाही आणि स्टार्चसुद्धा बऱ्यापैकी निघून जाईल. बटाटा निवडताना ह्या 1-2 गोष्टी लक्षात ठेवल्या ना तर तुमचे वेफर्स देखील अगदी दुधासारखे पांढरे शुभ्र तयार होणार आहेत. अजिबात काळे पिवळे तयार होणार नाही. चला तर ह्याच पद्धतीने आपण हे घेतलेले सर्व 5 किलो बटाट्यांची सालं काढून घेऊयात. या प्रकारे मी सर्व बटाट्यांची सालं काढून घेतलेली आहेत आणि बटाट्याची साल काढल्या लगेचच पाण्यामध्ये प्रत्येक बटाटा ठेवलेला आहे, जेणेकरून बटाटे काळे पडणार नाही. वेफर्स मस्त पांढरे शुभ्र होतील आणि बऱ्यापैकी स्टार्चसुद्धा निघून जाईल. आता लगेचच एक बटाटा घ्यायचा आहे आणि वेफर्स तयार करायला सुरुवात करायची आहे. वेफर्स तयार करण्यासाठी मी अशा प्रकारची किसणी घेतलेली आहे. ज्या भांड्यामध्ये तुम्ही वेफर्स तयार करायला घेणार आहात ना त्या भांड्यामध्ये सुद्धा आधीच पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्येच आपल्याला वेफर्स तयार करायचे आहेत. जर कोरड्या भांड्यामध्ये तुम्ही वेफर्स तयार करायला सुरुवात केली ना तर काही वेळाने हवेच्या संपर्कात येऊन वेफर्स जे आहे तयार केलेले ते काळे पडू शकतात. त्यामुळे पाण्यातच बटाटा किसून घ्यायचा आहे, वेफर्स तयार करून घ्यायचे आहेत. आता ना काही जणांना असे गोल वेफर्स आवडतात. काही जणांना मस्त असे लांबसडक आणि मोठे वेफर्स आवडतात. जर तुम्हाला गोल वेफर्स तयार करायचे असतील ना तर वेफर्स तयार करताना किसणीवरती बटाटा उभा पकडायचा आहे आणि जर लांबसडक आणि मोठे वेफर्स हवे असतील ना तर किसणीवरती बटाटा किसताना असा आडवा धरायचा आहे. मी आज लांबसडक आणि मोठे वेफर्स तयार करणार आहे, त्यामुळे किसणीवरती बटाटा पहा असा आडवा पकडलेला आहे आणि वेफर्स तयार करून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असे मोठे वेफर्स तयार होत आहे. आता वेफर्स तयार करताना ना जास्त जाड किंवा जास्त पातळ सुद्धा करायचे नाहीत. जर वेफर्स जास्तीचे जाड केले तर काय होतं, ते व्यवस्थित तळले जात नाही, अजिबात खुसखुशीत तयार होत नाहीत आणि तसे वेफर्स ना खूप तळल्यानंतर तेलकट होतात. आणि जर तुम्ही अगदीचे पातळ वेफर्स तयार केले ना तर काय होतं, वेफर्स तेलामध्ये टाकल्या ते जळू शकतात, लाल पडतात आणि न भरपूर तेल पितात. त्यामुळे मध्यम जाडीचे वेफर्स तयार करून घ्यायचे आहेत. आणि पातळ वेफर्स तयार केले ना जास्तीचं तर काय होतं, वेफर्स जेव्हा आपण वाफवतो ना तेव्हा ते शिजल्यानंतर त्याचा जास्तीचा असा भुगा होतो, लवकर तुकडे पडतात. मोठे वेफर्स नाही राहत मग त्यामुळे आणि वेफर्सचे असे तुकडे होतात. त्यामुळे लक्षात ठेवा नेहमी मध्यम जाडीचे वेफर्स तयार करून घ्यायचे आहे. जास्तीचे जाड नाही, जास्तीचे पातळ नाही.
या प्रकारे 4-5 बटाट्यांचे वेफर्स मी तयार करून घेतलेले आहेत। मस्त असे मोठे मोठे वेफर्स तयार झालेले आहेत। जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही, मध्यम जाडीचे तयार करून घेतलेले आहेत। तुम्हाला व्हिडिओमध्ये समजत असेल, पण जास्तीचे जाड सुद्धा करायचे नाहीत, नाहीतर मग काय होतं ते व्यवस्थित तळले जात नाही, खुसखुशीत तयार होत नाही। आता पहा, परातीमधलं पाणी कमी झालेलं आहे आणि वेफर्स जास्त आहे, त्यामुळे ना हे जे तयार केलेले वेफर्स आहेत ते स्वच्छ पाण्यामध्ये आपण लगेचच घालायचे आहेत। आता एका मोठ्या टपामध्ये भरपूर सारं पाणी घेतलेलं आहे। थोडे थोडे मी वेफर्स तयार करणार आहे आणि लगेचच या स्वच्छ पाण्यामध्ये घालणार आहे। हे पहा, अशा प्रकारे सर्व वेफर्स आपण या स्वच्छ पाण्यामध्ये घालून घेऊयात। तुम्ही या ठिकाणी परातीमधलं पाणी पहा, किती पांढरं असं पाणी आहे, कारण बटाट्यामधलं स्टार्च आहे ना ते असं निघून जातं। त्यामुळे आपल्याला वेफर्स तयार झाल्यानंतर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणं फार गरजेचं आहे। तुम्ही जेवढ्या जास्त पाण्याने हे धुवून घेणार ना, तेवढे तुमचे वेफर्स मस्त असे कापसासारखे, दुधासारखे पांढरे शुभ्र तयार होणार आहे। हे पहा, तयार केलेले वेफर्स मी मोठ्या स्वच्छ पाण्यामध्ये घालून घेतलेले आहे टपामधल्या। चला तर ह्याच पद्धतीने आपण उरलेले सर्व 5 किलो वेफर्स तयार करून घेणार आहोत आणि लगेचच थोडे थोडे वेफर्स या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे घेतलेल्या संपूर्ण 5 किलो बटाट्याचे वेफर्स तयार करून घेतलेले आहेत आणि लगेचच स्वच्छ पाण्यामध्ये घातलेले आहेत, जेणेकरून वेफर्स काळे पडणार नाही। जर तुम्ही असेच ठेवले ना वेफर्स, तर हवेच्या संपर्कात येऊन बटाट्याचे वेफर्स काळे पडतात। त्यामुळे वेफर्स केल्या केल्या लगेचच पाण्यामध्ये घालायचे आहेत। ही फार महत्त्वाची स्टेप आहे, लक्षात ठेवा। आता ना ह्यामध्ये भरपूर स्टार्च असतं वेफर्समध्ये, त्यामुळे ना हे वेफर्स जे आहेत ते आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। जोपर्यंत त्यामधलं पांढरं पाणी नाहीसं होत नाही ना, तोपर्यंत धुवायचं आहे। साधारणतः 2-3 पाण्याने धुवून घ्या, मस्त असे पांढरे शुभ्र वेफर्स तयार होतात। तुम्ही आता या ठिकाणी या वेफर्समधलं पाणी पहा, थोडंसं पांढरं आहे, त्यामुळे आपण आता हे वेफर्स 2-3 पाण्याने धुवून घेऊयात। धुतानाचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत नाहीये, पण मी धुवून घेणार आहे। वेफरची साईज पाहून घ्या, अगदी परफेक्ट आहे। मस्त मोठे मोठे वेफर्स तयार झालेले आहेत, जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, मध्यम असे तयार झालेले आहेत। आता हे तयार केलेले वेफर्स मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। पुन्हा हे धुतलेले वेफर्स स्वच्छ पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत। तुम्ही आता या ठिकाणी या टप्पामधलं पाणी पहा, पूर्ण असं पांढरं शुभ्र आहे, अजिबात पांढरं पाणी नाही, अजिबात या पाण्यामध्ये स्टार्च नाही। याचा अर्थ बटाट्यामधील म्हणजे वेफर्समधील सर्व स्टार्च निघून गेलेला आहे। झाकण ठेवायचं आहे आणि हे वेफर्स रात्रभर आपल्याला असेच पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत। साधारणतः वेफर्स पाण्यामध्ये 7 ते 8 तास भिजणं आवश्यक आहे। आज सकाळी 7 वाजताच मी हे वेफर्स तयार करायला सुरुवात केलेली आहे। रात्रभर वेफर्स असेच पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते। लक्षात ठेवायचं, वेफर्सच्या वरती भरपूर सारं पाणी असलं पाहिजे, नाहीतर काय होतं कधी कधी वेफर्स भिजल्यामुळे ते वरती येतात आणि पाणी जे असतं ते कमी पडतं, त्यामुळे सुद्धा वेफर्स काळे पडू शकतात। त्यामुळे लक्षात ठेवा, वेफर्सच्या वरती पाणी असणं फार आवश्यक आहे। हे पहा, रात्रभर वेफर्स पाण्यामध्ये भिजल्यामुळे मस्त असे कडक स्वरूपाचे तयार झालेले आहेत, परफेक्ट। आता आपण लगेचच वेफर्स वाफवायला सुरुवात करणार आहोत। त्याआधी ना मी गॅसवर एक साधारणतः मोठ्या पातेल्यामध्ये 5 ते 6 लिटर पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पाण्याला हलकीशी उकळी आलेली आहे। आता अशी हलकीशी उकळी आली ना की लगेचच आपल्याला आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, 2 चमचे घरामध्ये आपले असतात। एक पोहे खाण्याचा चमचा असतो आणि त्यापेक्षा एक थोडासा मोठा असतो। त्याच आता मोठ्या चमच्याने मी 5 ते 6 चमचे मीठ घालणार आहे। आता तुम्ही म्हणाल एवढं मीठ कशासाठी, पण ह्या ठिकाणी आपण पाणी मोठ्या प्रमाणामध्ये घेतलेलं आहे, त्यामुळे 5 ते 6 चमचे मीठ लागणार आहे। आता तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा अंदाजानुसार तुम्ही यामध्ये मीठ घालू शकता। आता आपण जे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले वेफर्स होते ना, ते पुन्हा 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। म्हणजे कसं, रात्री भिजवल्यामुळे काही स्टार्च वगैरे पाण्यामध्ये आलं असेल ना, तर ते पूर्णपणे निघून जाईल आणि आपले जे वेफर्स आहेत ना ते मस्त असे पांढरे शुभ्र तयार होतील। त्यामुळे लक्षात ठेवा, रात्री जरी तुम्ही हे वेफर्स भिजत ठेवले असतील ना, तरी सुद्धा 1-2 पाण्याने सकाळी पुन्हा धुवायचे, त्यामुळे सुद्धा वेफर्स मस्त असे दुधासारखे पांढरे शुभ्र होतात। ही सुद्धा स्टेप फार महत्त्वाची आहे। रात्री वेफर्स पाण्यामध्ये भिजत असताना मी जरा सुद्धा मीठ किंवा तुरटी कशाचाही वापर केला नव्हता, असेच फक्त पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते। हे पहा, अशा प्रकारे 1-2 पाण्याने पुन्हा मी सकाळी उठल्यावरती हे वेफर्स धुवून घेतलेले आहेत, परफेक्ट। आता हे पहा, आपण मीठ घातलं होतं पाण्यामध्ये, हलकीशी पुन्हा अशी उकळी आलेली आहे।
आता आपण तुरटीचा जो खडा आहे ना, तो तुरटी पूर्णपणे पाण्यामध्ये घालणार नाही आहे. फक्त तुरटी जी आहे ती पाण्यावरती फक्त अशी फिरवणार आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. फक्त अशी 2-3 वेळा पाण्यामध्ये तुरटी फिरवायची आहे. तुरटी अजिबात पाण्यामध्ये घालायची नाही, लक्षात ठेवा. जर तुम्ही जास्त तुरटीचे खडे पाण्यामध्ये घातले ना, तर काय होतं, कधी-कधी ना तुरटीचं प्रमाण जास्त होतं आणि वेफर्स आपले पिवळे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे फक्त आपल्याला खडा जो आहे तुरटीचा तो 1-2 वेळा असं पाण्यामध्ये फिरवायचा आहे आणि लगेचच तो खडा काढून घ्यायचा आहे, पाण्यामध्ये वगैरे घालायचा नाही. आता ना आपल्याला पाण्याला हलकीशी उकळी येऊन द्यायची आहे. अगदी खळखळून सुद्धा उकळी काढून घ्यायची नाही. नाहीतर काय होतं, खळखळत्या उकळत्या पाण्यामध्ये आपण हे वेफर्स वाफवले ना, तर आपले वेफर्स पटकन असे त्याचे वाफले जातात आणि तुकडे सुद्धा पटकन पडतात. त्यामुळे हलकीशी उकळी येऊन द्यायची आहे. पाण्याला हलकीशी उकळी आल्यानंतर आपण जे 5 किलो बटाट्याचे वेफर्स तयार केले होते, त्यापैकी अर्धेच वेफर्स सुरुवातीला वाफवून घ्यायचे आहेत. आज आपण 2 बॅचमध्ये हे वेफर्स वाफवून घेणार आहोत, कारण माझं पातेलं जे आहे ते छोटं आहे. आता या ठिकाणी गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवरती साधारणतः 7 ते 8 मिनिटांमध्ये अर्धे वेफर्स वाफवून तयार होतात. आता हे वेफर्स ना पूर्ण 100% शिजवायचे नाही, साधारणतः 70 ते 80% शिजवून घ्यायचे आहेत. जेव्हा असं वेफर्स आपण हातात घेऊ आणि पटकन त्याचा जेव्हा तुकडा होईल ना, तेव्हा समजावं वेफर्स मस्त असे वाफवून तयार झालेले आहेत. लक्षात ठेवा, जास्तीचे शिजवायचे नाहीत, नाहीतर त्याचे तुकडे पडतात. साधारणतः एक 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत. मध्यम आचेवरती मस्त असे वेफर्स मी वाफवून घेतलेले आहेत. एक वेफर्स तोडून बघितला, पटकन असा तुकडा होत आहे. 70 ते 80% वेफर शिजवून घेतलेले आहेत. आता झाऱ्याच्या मदतीने जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना, ते पूर्णपणे असं निथळून घ्यायचं आहे आणि लगेचच एका चाळणीमध्ये ठेवायचं आहे. साईडला पहा, मी एक मोठी चाळण घेतलेली आहे. त्या चाळणीमध्ये हे वेफर्स जे आहेत ते निथळायला ठेवणार आहे. जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना, ते आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे अर्धे वेफर्स मी वाफवून घेतलेले आहेत आणि चाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत. आता ह्याच पाण्यामध्ये ना आणखी थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि उरलेले वेफर्स जे आहेत ते सुद्धा आपण वाफवून घेणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे पहिली बॅच वेफर्स मी वाफवून घेतल्यानंतर चाळणीमध्ये ठेवलेली होती. पूर्णपणे पाणी निथळून घेतलेलं आहे. आता ना सुती कापडावरती आपण हे वेफर्स जे आहेत ते एक एक करून वाळत घालणार आहोत. आज आपण घरातच पंख्याखाली हे वेफर्स सुकवून घेणार आहोत. ज्या दिवशी तुम्ही वेफर करणार आहात ना, त्या दिवशी घरातच पंख्याखाली सुकवायचे. मस्त असे लगेचच 5 ते 6 तासामध्ये खळखळीत कोरडे होतात, मस्त असे सुकले जातात. नंतरचे पुढचे 2 दिवस उन्हामध्ये आपल्याला हे सुकवायचे आहेत. एकदम मस्त असे दुधाचे की पांढरे शुभ्र वेफर्स तयार होणार आहे. अजिबात काळे पिवळे तयार होणार नाही, ही माझी 100% खात्री आहे. आता ना वेफर्स जे आहे ते कागदावरती अजिबात वाळत घालायचं नाही. एखाद्या सुती कापडावरती, ओढणीवरती किंवा साडीवरती वाळत घालायचे आहेत. वेफर्स वाळत घालताना अजून एक काळजी घ्यायची आहे. प्रत्येक वेफर जो आहे ना, तो सुट्टा म्हणजे एक मोकळा मोकळा करून वेगवेगळा वाळत घालायचा. एकावर एक अजिबात वाळत घालायचं नाही. जर तुम्ही हे वेफर्स एकावर एक वाळत घातले ना, तरीसुद्धा वेफर्स पिवळे पडण्याची शक्यता असते. त्यामुळे लक्षात ठेवा, प्रत्येक वेफर्स मोकळा करायचा आहे आणि एक एक सुट्टा सुट्टा वाळत घालायचा आहे. हे पहा, अशा प्रकारे मी संपूर्ण 5 किलो बटाट्याचे वेफर्स वाफवून घेतले 2 बॅचमध्ये आणि वेफर्स पहा साडीवरती मस्त असे वेगवेगळे सुट्टे करून वाळत घातलेले आहेत. घरातच पंख्याखाली सुकवणार आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे. चला तर आता हे वेफर्स जे आहेत ते 1 दिवस घरातच पंख्याखाली सुकवून घेऊयात. अशा प्रकारे 1 दिवस घरात पंख्याखाली सुकवले, नंतरचे 2-3 दिवस कडकडीत ऊन दाखवलं होतं. वेफर्स पहा मस्त असे सुकले गेले आहेत. अगदी दुधासारखे पांढरे शुभ्र तयार झाले आहे. व्हिडिओवरून तुम्हाला समजलं असेल. तुम्ही या ठिकाणी वेफरची साईज पाहून घ्या. सुकल्यानंतर अगदी छोटे झालेले आहेत, पण तळल्यानंतर तिप्पट चौपट फुलतात आणि तळल्यानंतर सुद्धा अजिबात लालसर होत नाहीत. मस्त असे पांढरे शुभ्र हे वेफर्स तळल्यानंतर सुद्धा तयार होणार आहोत. चला तर तुम्हाला आता मी ना काही वेफर्स तळून दाखवते. कढईमध्ये तेल मस्त असं मध्यम असं गरम करून घेतलेलं आहेत. हे पहा, वेफर्स मी तळून दाखवत आहे. वेफर्स पहा मस्त असे तिप्पट चौपट फुललेले आहेत आणि अजिबात तळल्यावरती लालसर वगैरे झालेले नाहीत. आहेत असे मस्त असे पांढरे शुभ्र हे वेफर्स तळले गेले आहेत. हे वेफर्स बनवताना सांगितलेल्या काही 1-2 गोष्टी फॉलो केल्या ना, तर तुमचे सुद्धा वेफर्स अगदी दुधासारखे पांढरे शुभ्र तयार होतील. अजिबात तळताना लालसर वगैरे होणार नाही. फक्त वेफर्स तयार करताना ना, बटाटा घेताना सांगितल्याप्रमाणे इंदोरी बटाटा घ्या. मोठा मोठा बघून घ्या. जेवढं जमेल तेवढं स्टार्च आहे, म्हणजे जे पांढरं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आणि अजिबात जास्तीची तुरटी न घालता फक्त तुरटी पाण्यामध्ये फिरवायची आहे जेव्हा आपण वेफर्स वाफवतो तेव्हा.
हे पहा, अशा प्रकारे मी काही वेफर्स तुम्हाला तळून दाखवलेले आहेत. मस्त असे पांढरे शुभ्र वेफर्स तयार झालेले आहेत आणि ना हे वेफर्स खाताना तुम्हाला अजिबात कडक स्वरूपाचे लागणार नाही. अगदी खुसखुशीत असे वेफर्स तयार झालेले आहेत. अजिबात तेलकट किंवा जास्तीचं तेलसुद्धा पिळले नाहीत. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये असे वेफर्स नक्की करून पहा. यापूर्वी आपण भरपूर साऱ्या उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. पाहिले नसतील जरूर पहा. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.